वरती ऍग्रीचं सेशन घेण्यासाठी मी आज स्टेज वरती इन्व्हाइट करतो विथ म्युझिक मध्ये विथ तुमच्या स्टँडिंग ओवेशन मध्ये एक्साइटमेंट मध्ये या स्टेज वरती इन्व्हाइट करतो बीएससी ऍग्री अमोल नितळकर सर. एकदा जोरदार अमोल सरांसाठी जोरदार. गुड मॉर्निंग. वा वा, सगळे स्टुडंट लोक आहेत आपले आणि सगळ्यांचं वेलकम आहे पुण्याच्या आपल्या एमसीसी आणि कुदुमच्या हॉलमध्ये. जोरदार तर मित्रांनो नमस्कार, मी अमोल तळेकर. 2010 ला याच पुण्यामध्ये माझं बीएससी कंप्लीट झालं आणि बीएससी कंप्लीट झाल्यानंतर मी शेती करायला सुरुवात केली आणि शेती करत असताना जे मला चांगले वाईट अनुभव आले हे अनुभवाची शिदोरी घेऊन मी आज तुमच्या समोर उभा आहे. कारण येत्या काळामध्ये सेंद्रिय शेतीचं भविष्य जर आपण पाहिलं तर हे खूप उज्ज्वल आहे आणि त्यासाठी आपल्याला थोडासा सेंद्रिय शेतीमध्ये अभ्यास असणं गरजेचं आहे. कारण अभ्यासाशिवाय आपण कुठल्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकत नाही. बरोबर आहे? तर मित्रांनो आपण सुरू करूया. आता कुठली पण शेती म्हटली तर सगळ्यात महत्वाची असते माती. बरोबर आहे? कारण महाराष्ट्र जसा भारतामध्ये विचार केला तर प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे, माती वेगळी आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतामध्ये माती वेगळी. एका शेतकऱ्याचं जर 1 एकर शेती असेल, 1 एकर जमीन असेल तर 1 एकर मध्ये सुद्धा त्या मातीचे वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे एक सारखी माती कुठं जनरली आढळत नाही आपल्याला. त्याच्यामुळे आपला थोडासा त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो सेंद्रिय शेती का, सगळ्यात महत्वाची गोष्ट की सेंद्रिय शेतीच का, तर सेंद्रिय शेतीचं खूप मोठं भविष्य आहे मित्रांनो. इथं पाहू शकता तुम्ही सेंद्रिय शेतीमुळे काय होतं. सेंद्रिय शेतीमुळे जी आपण जमीन आहे एकतर जमीन कमी होत चाललेली, बरोबर आहे? कारण जमीन खराब होत चालली. रासायनिक शेतीत रासायनिक खत, रासायनिक कीटकनाशक, बुरशीनाशक यांचा प्रचंड वापर झाल्यामुळे जमीन नापीक होत चालली, खराब होत चालली. पण आपण जर सेंद्रिय शेतीमध्ये पाहिलं तर पर्यावरण सुरक्षित राहते. पर्यावरण हा खूप मोठी संज्ञा आहे. कारण पर्यावरणामध्ये सगळे घटक आले, बरोबर ना? हवा, पाणी, अन्न या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर या पर्यावरणामध्ये हे पर्यावरण सुरक्षित राहते. सेंद्रिय शेतीमध्ये माती, पाणी, हवेचं प्रदूषण कमी होते. पुढच्या पिढीसाठी जमीन चांगली राहते. शेतकरी स्वतंत्र होतो. आज ज्या एमएनसी कंपन्या आहेत, आज वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, तर या कंपन्यांच्या जे प्रोडक्ट बनतात ते बाहेर देशामध्ये बनतात, आपल्याकडे येतात, आपण ते खरेदी करतो, बरोबर ना? आणि त्याच्यामध्ये तर आपल्याला खूप मोठा पैसा आपला जातो. त्याच्यामुळे शेतीचा खर्च आपला खूप वाढत चाललाय आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेती परवडण्याची झाली आहे. परवडत नाही शेती. किती जण शेतकरी आहेत, किती जण घरी शेती आपण करा. ओके, सगळ्यांना शेती परवडते का? येत्या लक्षात. कारण आपण कुठेतरी दुसऱ्यांच्या ताब्यात आहे. तर मित्रांनो केमिकल कंपनीवर अवलंबित कमी होतं. शेतकरी स्वतः निर्णय घेऊ शकतो. उत्पादनाची गुणवत्ता वाढते. तुम्ही आज कलिंगडचा सीझन आहे, आंब्याचा सीझन आहे, बरोबर का नाही? आपण कधी होतं का नाही, आता आंबे घेतले आंबटच येते, चवच लागत नाही, पानसट. कलिंगड चव तेवढी लागत नाही, गोडी तेवढी नसते, बरोबर ना? आमरस मध्ये आपल्याला साखर टाकून आमरस करावा, खरे का नाही? म्हणजे ती नैसर्गिक जी गोडी ती गोडी मध्ये काय होत चालली, कमी व्हायला लागली. सेंद्रिय शेतीमध्ये काय होतं, गुणवत्ता वाढते. त्याच्यामुळे आपण खरे भाज्या निर्यात ठेवतो, त्याला बाजारात चांगला दर मिळतो. आज आपण आपल्या मार्केटला जे पण भाजीपाला खातोय, आज आपण स्वतः आज तुम्ही सकाळची भाजी खाऊन आला असाल किंवा जे आपण खातोय ना याच्यात 99% केमिकल आहे. आता तुम्हाला पण माहिती आहे, आज आपण हेल्थ इंडस्ट्री
कारण त्याचं हे मूलच आहे मातीमध्ये, त्या फळभाज्या त्या सगळ्या त्याच्यामध्ये काही केमिकलचे अंश आहेत. तर हे निर्यात होत नाही बऱ्यापैकी. तर बाहेर देशामध्ये जर पाहिलं ना आपण तर रेसिड्यू फ्री म्हणजे विषमुक्त अन्नाला जास्त मागणी. आपल्याकडे तेवढा अवेअरनेस नाही, पण येणारं फ्युचर त्याचंच आहे. उत्पादन खर्च कमी होतो, केमिकल खत आपल्याला खर्च कमी होतो, नफा वाढतो, जमीन सुपीक राहते, सेंद्रिय शेतीत सूक्ष्मजीव वाढतात, जमीन सुपीक आणि दीर्घकाळ उत्पादन क्षम राहते. आता एका मुद्द्यावरती बोलायचं म्हणा ना, एक तास कमी पडेल आपल्याला. त्याच्यामुळे आपल्या वेळ कमी असते, आपण थोडं स्पीड मध्ये पुढे जाऊया. पाण्याची बचत होते. तुम्ही पाहिलं असेल की शेतीला पहिल्यासारखा पाणी पुरवठा म्हणजे जास्त प्रमाण करून सुद्धा जमिनी सेंद्रिय कर्म जमिनीचा कमी झाल्यामुळे ती पाणी भरून ठेवत नाही, वारंवार पाणी द्यावं लागतं. आता आपण एसी मध्ये बघायला काय वाटत नाही, बाहेर गेलो किती ऊन आहे आणि यावरचे रेकॉर्ड ब्रेक टेम्परेचर आहे, बरोबर आहे का नाही? आता मी तर यावर वेट एवढं आहे की मला सुद्धा उष्णतेचा त्रास झाला होता. म्हणजे लक्षात घ्या, कुणाला पण तरी पण काय पण होऊ शकतं ह्या उष्णतेचं. म्हणजे ह्या वर्षीचा उन्हाळा भयानक तुम्ही सगळे अनुभव आहे. तर इरिगेशन कॉस्ट कमी होते म्हणजे कमी पाणी द्यावं लागतं. दीर्घकालीन नफा म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये असेल आज पेरलं तर उद्या उगवणार का लगेच? कालावधी लागतो, बरोबर ना? मग ही स्लो प्रोसेस आहे. पण त्याच्यात आता पण एडव्हान्स टेक्नॉलॉजी आली, नॅनो टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याच्यामुळे ते पण रिझल्ट चांगले. पण तरी पण तसं पाहायला गेलं तर ही स्लो प्रोसेस आहे, पण ही दीर्घकालीन टिकणारी प्रोसेस आहे. दीर्घकालीन नफा त्याच्यामुळे होतो आपल्याला. ग्राहकांची मागणी वाढते, ऑर्गॅनिक फूडची डिमांड वाढते, डायरेक्ट मार्केटिंगची संधी, एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटी म्हणजे सेंद्रिय उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजार जास्त बाजारभाव त्याला मिळतो. येतं लक्षात? तर हे एवढे सगळे सेंद्रिय शेती करण्याचे फायदे. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे? सेंद्रिय शेती. बघा आता हा गुगलचा सर्वे, जागतिक सेंद्रिय शेतीची बाजारपेठ आहे 28 लाख कोटी रुपयापर्यंत पण पोहोचण्याचा अंदाज आहे. विचार करा, 28 लाख कोटी, नॉट ए जोक. एवढी मोठी ट्रिमेंडस इंडस्ट्री आहे. एक एव्हरेज त्याचा आणि त्याचा दरवर्षी हा वाढीचा जो वेग आहे CAGR 8 ते 13% रेटने ही वाढत चालली. 8 ते 13%. म्हणजे ग्रोथ लक्षात येते, इंडस्ट्रीची ताकद लक्षात आली. एवढी मोठी इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये खूप मोठ्या लेवलला काम होऊ शकतात. भारतीय बाजारपेठेत जर विचार केला तर एमिनो ऍसिड, कीटकनाशके आणि स्प्रे एड्युव्हंट, एमिनो ऍसिडचं मार्केट आहे बघा आज आपल्याकडे 50,000 कोटीहून अधिक विक्री होते. एमिनो ऍसिड ऐकलंय का? एमिनो ऍसिड यस, ऐकलंय? सगळ्यात मोठे मार्केट आहे एमिनो ऍसिडचे ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये. कीटकनाशके 27,500 कोटी प्लस आणि स्प्रे एड्युव्हंट 500 कोटीहून अधिक. मित्रांनो, फक्त आपण हे एवढं जरी काम केलं ना, फक्त एवढं जरी काम केलं ना, तरी पुढच्या 5-10 वर्षामध्ये आपण रिटायरमेंट होऊ शकतो. 5 वर्षात रिटायर होऊ शकतो गॅरंटेड. एवढं मोठे इंडस्ट्रीचं फ्युचर आहे. आता मातीवरती आपल्याला आपण आपले जे मिशन आहे सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर, बरोबर? माती का महत्वाची? कारण मातीशिवाय काही होऊ शकत नाही मित्रांनो. पण प्रॉब्लेम काय झाला बघा, आज मातीचा पीएच आहे किती पाहिजे आपल्याला? 6.5 ते 7.5 पाहिजे. किती पाहिजे? 7.5 ते 7.5. पण रिअलिटी काय आहे? 8 प्लस आहे. सॉइल ईसी 0.2 ते 0.8 पाहिजे, पण 1 प्लस आहे. 1 पेक्षा जास्त 1, 2, 3 किती पण आहे. ईसी म्हणजे काय? तर मातीतला असलेलं खनिजाचं क्षारांचं प्रमाण हे वाढत चाललंय. त्यानंतर सॉइल ऑर्गॅनिक कार्बन किती पाहिजे? 1 ते 5% पाहिजे. 1% ते 5% पाहिजे. आता 5% तर स्वप्नच आहे. 5% म्हणजे भारतातली नाही जगातली सगळ्यात चांगली जमीन असं म्हणता येईल. येतं लक्षात? पण सध्या रिअलिटी काय 0.3 वरती बसलाय. सीएन रेट कॉस्ट होतो 10 ते 20:1 20:1 किंवा 10:1 पाहिजे असतो. पाण्याचा विचार केला तर टीडीएस हा 450 पेक्षा कमी पाहिजे, पण 500 प्लस टीडीएस काही ठिकाणी 800, 1000, 1500, 2000, 3000 पर्यंत पोहोचलाय. येतं लक्षात? एवढं शेतीसाठी योग्य पाणी नाहीये जास्त टीडीएस असेल तर. पाण्याचा पण पीएच आपण जे फवारणीसाठी वापरतो 5.5 ते 6.5 च्या आसपास पाहिजे असतो, तो पण 7.7, 8, 9 पर्यंत पीएच गेलेला आहे. डिमांडचा जरी तुम्ही चेक केला 8.5, 8.5 प्लस पीएच आमच्याकडे. असं आपण सोलापूरला गेलो म्हणजे पुढे गेलो विमान इथून तर अजून जास्त पीएच, कारण तेवढं अजून त्याच्यामध्ये प्रदूषण क्षार वाढत आहे.
त्यानंतर भारतीय सेंद्रिय शेतीची बाजारपेठ पाहिली आहे 2.6 अब्ज डॉलर, म्हणजे जवळपास 20-25 हजार कोटीची बाजारपेठ आहे आपली सुद्धा म्हणजे भारताची. वाढीचा वेग किती आहे? भारतात हा उद्योग जगात सर्वात वेगाने म्हणजे 20 ते 25% दराने वाढत आहे. 20% ते 25% दरवर्षी वाढ होते. वाढ इंडस्ट्रियल इंडस्ट्री बूम करते प्रचंड लेवलला. शेतकऱ्यांची संख्या बघा, जगातील सर्वाधिक सेंद्रिय शेतकरी भारतात आहेत. आपली लोकसंख्या तर जास्त आहे, आपल्याकडे जवळपास 14 कोटी शेतकरी आहेत. आणि सरकारी गव्हर्नमेंटचा आता एक तुम्ही ऐकला असेल, गव्हर्नमेंट बायो फर्टिलायझर किंवा सेंद्रिय शेतीवरती खूप जास्त काम करते. आणि नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग द्वारे 2026 पर्यंत 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे. आणि आता 2026 मध्ये करतो नाही आपण, म्हणजे या वर्षी 1 कोटी शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये नैसर्गिक शेतीकडे टर्न करायचं गव्हर्नमेंटचं लक्ष आहे. इथं पाहू शकता मित्रांनो, मातीतील घटक. जसं तुम्हाला बोलतो की माती समजून घेणं गरजेचं आहे, बरोबर? तर मातीमध्ये 45% खनिज असतात, 5% ऑर्गॅनिक मॅटर असतं. जे सेंद्रिय कर्म आपण जो बोलतो तो स्टँडर्ड वॉटर किती पाहिजे? 25% आणि हवा किती पाहिजे? 25%. हे आदर्श प्रमाणे. पण रिअलिटी काय आता की 1% पेक्षा कमी 0.1 0.2. आम्ही जेवढ्या लोकांचं माती परीक्षण केलं, त्यांचे रिपोर्ट पाहिले, त्याच्यामध्ये एक लक्षात आलं की 0.1 0.2 0.3 म्हणजे राजस्थानच्या वाळवंटाची जी माती त्याचा सेंद्रिय कर्म 0.3. राजस्थानमधल्या वाळवंटाचा सेंद्रिय कर्म 0.3 आणि आम्ही माती परीक्षण केलं तिथं लक्षात आलं 0.1 0.2 0.3. लांब कशाला? माझ्या मातीचं सेंद्रिय कर्म 0.43. येतं लक्षात? म्हणजे ही जमीन कॉम्पॅक्ट होत चालली, एवढे क्षार मातीमध्ये साचलेत आणि ते पिकाला घेता येत नाही, उपलब्ध होत नाही. म्हणून काय व्हायला लागलं? खर्च वाढत चाललाय आणि अपेक्षित उत्पादन निघत नाही. समजतंय सगळ्यांना? Yes. मग आता आपण काय केलं की सनेजने काय केलं? सनेज कंपनीने काय केलं? आपल्या सनेज कंपनीने की ह्या सगळ्याला सोल्युशन काय? त्याला सोल्युशन म्हणून आपण मार्केटमध्ये जातोय, लोकांसमोर जातोय आणि ते सगळे सोल्युशन म्हणजे आपले सेंद्रिय प्रोडक्ट आहेत, सेंद्रिय शेतीचे. येतं लक्षात? तर त्याच्यामध्ये काय काय? सॉइल केअर, सनगार्ड, सन कंट्रोलर, सन महाराजा, सन स्टिक, फ्रूट व्हेजिटेबल किट, शुगर केन किट, भूसंजीवनी किट, एनपीके मान्सोर्सिया, सुपर ट्रायकर, सन प्रोटेक्टर, नीम ऑइल, सन मॅजिक, सन रायझो, सन सीड, सन बूस्ट, निमेटो केअर, भूमी केअर ग्रॅन्युल्स. एवढी मोठी रेंज आपण निश्चित करण्यासाठी की सगळी जी शेती आपल्या पूर्ण भारताची सगळी सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला कन्वर्ट करायची. खूप मोठ्या मिशन घेऊन आपण चाललेलो आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं सगळ्यात जबरदस्त लेवलचं प्रोडक्ट आहे आपला कुठला? सॉइल केअर. तर सॉइल केअर म्हणजे त्या नावातच अर्थ आहे. सॉइल म्हणजे माती आणि केअर म्हणजे काळजी. मातीची आपण काळजी घेतोय. तर कशी काळजी घेतो? तर हे काय करतं? तर ह्याच्यामध्ये काय बघा, मायक्रोरायझा, सुपर प्रोटेक्शन फ्लेक्स, ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे माती सूक्ष्मजीव वाढतात, माती भूदूषित करते, पाण्यामध्ये वाढ करते, माती जिवंत करते आणि एकंदरीत काय होतंय? उत्पादन वाढते. समजतंय? तर हे सॉइल केअर तुम्ही एकरीचा डोस आहे, 1 किलो प्रति एकरचा डोस आहे. फळबागा असतील तुम्ही 2 किलो 3 किलो पण देऊ शकता. फळबागा असतील महिन्याला 1 किलो पण देऊ शकता. येतं लक्षात? आणि समजा आता जून असे येतोय तर त्यावेळेस तुम्ही बीज प्रक्रिया पण सॉइल केअर आपण देतो. बीज प्रक्रिया केल्यामुळे काय होतं? उगवण क्षमता वाढते. येतं लक्षात? आणि मातीचे बऱ्यापैकी जे रोग आहेत तर ते रोग सुद्धा कमी होतात. रोपांमधील सूक्ष्म द्रव्य वितरण सुधारित करते, विकासासाठी पिकाच्या विकासासाठी आवश्यक असलेली पोषक द्रव्ये उपलब्ध करून देते, भौतिक संरचना सुधारते आणि उत्पादन वाढते. एवढे सगळे फायदे आपल्या सॉइल केअरचे. त्यानंतर आपल्या ट्रीटमेंट लेवलचं दुसरं प्रोडक्ट आहे सनगार्ड. आता सनगार्ड मध्ये काय आहे मित्रांनो? तर त्याच्यामध्ये काही जैविक बुरशी आहेत. ट्रायकोडर्मा जगातली सगळ्यात पॉवरफुल सेंद्रिय किंवा जैविक बुरशी आपण म्हणू. जैविक बुरशी ती म्हणजे कुठली आहे? ट्रायकोडर्मा. जगातली म्हणतो, जगातली. कारण ट्रायकोडर्मा मुळे मातीतले जवळपास 80-90% जे हानिकारक रोग आहेत तर ते रोग आजच्या जागेवरती स्टॉप केले जातात. विचार करा, सगळ्यात जास्त नुकसान कशामुळे होतं माहिती का? रोगांमुळे, बुरशीमुळे. कारण रोग होतात बुरशीमुळे. याचं सगळ्यात जास्त नुकसान बुरशी आणि बुरशीने केलेलं नुकसान भरून येत नाही. एखादं करपलेलं पाणी हिरवं होणार आहे का?
नाही. त्याच्यामुळे याची गरज आहे. हे पीक वेगळं वापरू शकतो आपण. त्यानंतर तुम्ही ड्रेंचिंगला वापरू शकता, पाण्यातून देऊ शकता. हे फक्त मातीत गेलं पाहिजे, त्या पिकाच्या रूट झोन मध्ये गेलं पाहिजे. तर हे सन गार्ड आहे. त्यानंतर सन महाराजा, मगाशी जे आपण बोललो की सेंद्रिय कर्ब कमी होत चाललाय 0.3 किंवा 0.2 जो टक्केवारी आहे. तर मित्रांनो हा वाढवण्यासाठी आपलं हे सन महाराजा नावाचं प्रोडक्ट आहे. तर 18% ऑर्गॅनिक कार्बन आहे याच्यामध्ये. ते याचा जो वापर आहे याचा पण एकरी 1 लिटर प्रमाणे तुम्ही महिन्याला एकरी समजा जी आपली द्राक्ष डाळिंबासारखी जी मोठी पिके आहेत त्यांना तुम्ही महिन्याला 1 लिटर सुद्धा वापरू शकताय. तर हे काय करतं, मातीची सुपीकता वाढवतं, मुळ्यांची चांगली वाढ होते, मातीचे रंग सुधारते, उत्पादन वाढीस मदत करते. सेंद्रिय जे मातीमध्ये जे जैविक बुरशी आहे किंवा जे जीवाणू आहेत तर यांचं खाद्य म्हणून हा महाराजा मातीमध्ये काम करतो. याच्या लक्षात त्याच्यामध्ये अपटेक होतं. हे फवारणीला पण आपण वापरू शकतो, फवारणीसाठी पण लिटरला 1 ते 2 मिली असं प्रमाणे. त्यानंतर सनस्टिक 6.0 मित्रांनो मगाशी मी तुम्हाला जे स्लाइड मध्ये दाखवलं होतं की 500 कोटी प्लस स्प्रे ऍडज्युव्हंटचं जे मार्केट आहे तर त्या मार्केटला आपल्याकडे 24 कॅरेटचं सोनं असलेलं प्रोडक्ट म्हणजे सनस्टिक 6.0. कारण एवढं इफेक्टिव्ह आहे मित्रांनो हे की हे स्टिकर, स्प्रेडर, पेनिट्रेटर, ऍक्टिव्हेटर, हार्डनेस रिड्यूसर, पीएच बॅलन्सर ही कामं करतच. ही कामं इतकी इफेक्टिव्ह आहे याच्यावरती आपण 1 तास 2 तास बोलू शकतो, एवढे इफेक्टिव्ह आहे. का तर फवारणीचं जे आपलं पाणी आहे, तुम्ही कुठलं पण पीक फवारणी करताना एकरी आपण 200 लिटर पाणी वापरतो, 150 लिटर पाणी वापरतो, 300 लिटर पाणी वापरतो, बरोबर आहे. पाणी 200 लिटर आहे पण त्याच्यामध्ये औषध जे आपण वापरणार ते किती असणार आहे, किती असतं औषध फवारणीचं याच्यामध्ये असतं 100 मिली, 200 मिली, 300 मिली. तर मित्रांनो आज 200 लिटर पाण्यामध्ये औषध एवढंच आहे पण पाणी जास्त आहे. रम्या काय त्याच्यामध्ये पाणी आहे. त्याची क्वालिटी जर खराब असेल तर किती पण महागाचं औषध रिटर्न येईल का, येऊ शकत नाही, बरोबर आहे. त्यासाठी ती क्वालिटी वाढवण्यासाठी आपल्याला काम म्हणजे जे कन्सेप्ट होते म्हणजे काय सनस्टिक 6.0 एवढे इफेक्टिव्ह प्रोडक्ट आहे. तर याचा वापर आपण तणनाशकासोबत पण करू शकतो, कीटकनाशक, बुरशीनाशक सोबत करू शकतो, जमिनीमध्ये आपण ड्रेंचिंगला करू शकतो. हे ठिबक पंचकोप होऊन देत नाही आपलं, याच्या लक्षात. त्याच्यानंतर ह्याचा फायदा आपण कुठल्या पण पाण्यामध्ये करू शकतो. शेतीमध्ये वापरलेल्या सगळ्या पाण्यामध्ये आपल्याला वापर करायचा. याचं प्रमाण काय, फवारण्यासाठी लिटर 10 मिली, 1 मिली, जास्तीत जास्त 1 मिली पर्यंत 1 लिटर पाण्याला वापरायचे. आणि सोडायला म्हणजे आपण जे पाण्याबरोबर सोडणार आहे खतांसाठी, इन्सुलेशन होण्यासाठी किंवा मातीमध्ये असलेली जी खतं आहेत ती पिकाला अपटेक व्हावं करता यावं म्हणून सांगितलं जे प्रमाण आहे तर ते एकरी 250 मिली ते 500 मिली ओके एकरी प्रति महिन्याला आपण देऊ शकतो आपण. कारण आता खराब झालेली 50 वर्ष खराब झालेली माती 5 मिनिटं नीट होणार आहे का, नाही होऊ शकत. या मध्ये होणार आहे का, नाही. प्रत्येक महिन्याला वापरणं गरजेचं आहे, समजतंय. तर आपल्याला उत्पादनाचं निघणार आहे. आणि हे सिलिकॉन बेस आहे, नॉन आयोनिक सिलिकॉन बेस ह्याच्यातलं कंटेंट आहे. तर नॉन आयोनिक सिलिकॉन बेस असल्यामुळे ते काय करतं, औषध आहे कधी तुम्ही बघा कधी कधी औषध टाकलं कुठलं माहिती आहे जायचं सापडायला होतं म्हणजे हे पण कामाचं नाही ते पण कामाचं नाही. तर अशा गोष्टी होतात. त्याच्यासाठी हे सनस्टिक प्रत्येक शेतकऱ्याला आपल्याला दिलंच गेलं पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीमध्ये वापरलं गेलं पाहिजे. 100% इफेक्टिव्ह प्रोडक्ट ओके. त्यानंतर मित्रांनो सन मॅजिक. आता मॅजिक सारखं काम आहे सन मॅजिकचं. सन मॅजिक म्हणजे काय, तर हे काय करतं, हे ह्याच्यामध्ये ऍग्रीगेट मगाशी जे बोललो ना 50,000 कोटीची जे मार्केट आहे ते कशाचं आहे, या ऍग्रीगेट सीड्स आहे. याच्यामध्ये 65% कंटेंट आहे. मार्केट तुम्ही पाहू शकताय एक 10, 20, 30%, 40% याच्या पुढे जनरली आढळत नाही. पण आपल्या किती टक्के आहे, 65%. आणि त्याच्यामध्ये नॉर्वेजियन सीवीड आहे, त्याच्याकडला सगळ्यात प्युअर सीवीड आहे. 5% सीवीड वापरलेलं आहे, जॅस्मोनिक ऍसिड आहे, त्याच्यामध्ये फॉलिक ऍसिड पण वापरले. तर हे तुम्ही ड्रेंचिंगला पण देऊ शकता. ड्रेंचिंगला दिल्यामुळे अपटेक खराब करणार आहे, याचं लक्षात. याचं पाणी म्हणून काम करतं. जसं आपल्याला थकवा आला आपण काय करतो, ग्लुकोज किंवा ग्लुकोन डी काहीतरी आपण इमिडिएट घेतो, बरोबर ना. तसं हे पिकाला याचं रेडी फूड आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही ड्रिप मधून देऊ शकता, ड्रेंचिंगला देऊ शकता आणि फवारणीला देऊ शकता. फवारणीला प्रमाण याचं 2 ते 3 मिली प्रति लिटर. आणि हे तुम्ही मार्केट मधल्या बाकीच्या कीटकनाशक बुरशीनाशकांसोबत पण देऊ शकता. हे कॉम्पॅटिबल आहे ऑल प्रोडक्ट्स बरोबर ओके. तर हे काय करतं, काळोखी प्रतिकारशक्ती वाढवतं, स्ट्रेस कमी करतं, प्रकाश संश्लेषण वाढवतं, फलधारणा सुधारते आणि उत्पादनात भरघोस वाढ होते. उत्पादन वाढवायचे ना आपल्याला, मग याचा आपल्याला स्प्रे घेणं गरजेचं आहे. त्यानंतर एनपीके कॉन्सोर्शियम
मित्रांनो एनपीके कॉन्सोर्शियम, एनपीके कॉन्सोर्शियम मध्ये आपला एक प्रोडक्ट मित्रांनो हे शुगर केन किट दिसतंय. असंच आपल्या 1 लिटर मध्ये एनपीके कॉन्सोर्शियम येतो, असंच आपलं प्रोटीन रिचेबल किट पण येतं. तर ह्याच्यामध्ये 4 टोटल आहेत. तर एनपीके कॉन्सोर्शियम मध्ये काय असतं, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश हे अपटेक करणारे किंवा विरघळवणारे जीवाणू त्याच्यामध्ये असतात. तर हे आपण ड्रिंकिंगला वापरू शकतो. हे ऊसासाठी खास आहे. हे शुगर केन किट आहे. हे ऊस, रताळ, बटाटा जी गोड पिके आहेत नाही का, त्याच्यामध्ये स्टार्च कंटेंट जास्त आहे, त्या पिकांसाठी आपल्याला हे शुगर केन किटचा वापर करायचा आहे. याच्यामुळे काय होणार, 25% नत्राची बचत करते 25% आणि उत्पादनामध्ये 25% वाढ करते. तुमचे खतांचं जे आपलं जे वापर आहे, जनरली आपण रासायनिक खतांचा जो वापर आहे तो तुम्ही याच्यामुळे 25% कमी करू शकता. येते लक्षात. तर हे एवढे इफेक्टिव्ह प्रोडक्ट आहे. त्यानंतर मित्रांनो याच्यात बॅक्टेरियल काउंट आहे, रासायनिकाचे गरज उत्पादन वाढवते. सन कंट्रोलर, आता पहा, आता एक मे महिना आला बरोबर. मे महिन्यामध्ये पहिला पाऊस झाला की बुंगेरे येणार आहे. लाईटीचे माहिती का ते भूमीचा बुंगेरा येतो आणि तो काय करतो, संध्याकाळी मिलन करतो बाबेचा पाला खाऊन किंवा लिंबाचा पाला खाऊन आणि शेतामध्ये 2 महिने रोज एक कांड लागतो. 2 महिने 60 दिवस आणि रोज एक भूमी तयार होते शेतात. विचार करा 2 महिने आपण कसं कंट्रोल करणार का. म्हणून हे प्रोडक्ट आपण सन कंट्रोलर नावाचं. तर हे काय करतं, त्याच्यामध्ये जे काही बुरशी आहेत, काही एन्झाईम्स आहेत, प्रचंड नुकसानकारक भूमी, वाळवी, कोळी, सर्व किडीच्या मातीतील अवस्थांना मारून टाकतो, मातीचं मारून टाकतो. येतं लक्षात. तर हे तुम्ही रिपीट याचा स्प्रे आपल्या एकदा पाण्याबरोबर द्यायचे, नंतर एक 10-15 दिवसांनी किंवा 21 दिवसांनी याचा परत एकदम ओल्या मातीवरती स्प्रे द्यायचा किंवा परत तुम्ही ड्रिंकिंग करू शकता. पण 2 वेळा याचे ऍप्लिकेशन करायचे. याचं काय रेजिस्टन्स होत नाही, पर्यावरण सुरक्षित दीर्घकालीन याचा प्रभाव राहतो. त्यानंतर सनशील्ड हे काय, बुरशीनाशक आहे. तर ह्याच्यामध्ये फ्लेवोनाइड्स आहे, बुरशीजन्य रोग. आता सगळ्यात जास्त नुकसान मगाशी बोललो रोगांमुळे होतं, तर त्याच्यामध्ये हे फवारणीसाठी आपण सनशील्ड वापरू शकतो 2 ते 4 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे याचं प्रमाण आहे. तर हे काय करतं, भुरी, करपा, डावणी, पानावरील ठिपकी याचं नियंत्रण करतं, पानं निरोगी ठेवतं, रोग पसरू देत नाही, प्रतिबंधात्मक उपयोग आणि उत्पादनाची काय होतं, गुणवत्ता वाढते. त्यानंतर सगळ्यात जास्त नुकसान दुसरं जे होतं किडीमध्ये, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय नुकसान होतं आळीमुळे. कशामुळे, आळीमुळे. तर आळी ही तिच्या वजनाच्या 8 पट खाते. तिच्या वजनाच्या किती पट खाते, 8 पट खाते. म्हणून तिच्या आपण नुकसान करायचं. याला लागली की पानं सपाट करून टाकते. तर पाणी उतरणारी आळी, पाणी उतरणारी आळी, फळ पकडणारी आळी, या सगळ्या प्रकारच्या आळ्यांना मारायचं काम करतं 2 ते 4 मिली प्रति लिटर याचं प्रमाणे. त्यानंतर सुपर स्ट्रायकर, हे नॅचरल ऑइल एक्स्ट्रॅक्ट आधारित प्रोडक्ट आहे मित्रांनो. तर सुपर स्ट्रायकर कशासाठी, आता रस टाकणाऱ्या किडी असतात बघा, सगळी पेस्ट, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी आहेत ना किडी, रस टाकणाऱ्या या किडीमुळे पिवळेपणा येतो, पान निस्तेज होतात, पीक कोंब येतं. तर यांना मारण्यासाठी याची आपण फवारणी घेऊ शकतो. आणि या किडीमुळे त्याच्या पांढरी माशी किंवा फुलकिडे याच्यामुळे काय होतं, व्हायरस येतो. व्हायरस डेंजर आहे का नाही, जसं आपल्याला डेंजर तसा पिकांना पण डेंजर आहे. तर तो व्हायरस पसरतो कशामुळे, त्या रस टाकणाऱ्या किडीमुळे. त्याच्यामुळे व्हायरस यायला नाही पाहिजे, त्याचा आपल्याला रिपीट स्प्रे करणं गरजेचं आहे. त्यानंतर नीम ऑइल. आता नीम ऑइल म्हणजे काय, नीम ऑइल म्हणजे जे कडुनिंब आहे, कडुनिंबाचे जे निंब आहेत, तर त्याच्यापासून एक तेल काढलं जातं. आता मार्केटमध्ये ॲडजेक्टिव्ह नावाने नीम ऑइल येतं, पण आपलं हे प्युअर कोल्ड प्रेस नीम ऑइल आहे. प्युअर, फक्त ॲडजेक्टिव्ह नाही, कारण याच्यामध्ये जवळपास 100+ वेगवेगळे घटक असतात की जे किडींना मारण्याचं काम करतात. मग हे कीटकनाशक म्हणून काम करते, कीटकांची वाढ थांबवतं, इको फ्रेंडली, अंडीनाशक आहे. म्हणजे किडीची अंडी वगैरे असतात, ते अंडी पण मारून टाकते, त्याची पिलं असतात, ती पिलं पण मारून टाकते. म्हणजे उपाशी त्यांना भूकच लागत नाही. हे असं काम करतं, प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करतं. म्हणजे याचा वापर आपण प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला करत राहिलो तर प्रिव्हेंटिव्ह मध्ये किडी रोगाचं प्रमाण सुद्धा आपल्याला कमी राहील. याचं प्रमाण 2 ते 3 मिली प्रति लिटर आणि सगळ्या पिकांना आपण हे वापरू शकतो. त्यानंतर सनबूस्ट, ब्रिटानिया एस्पॅरागस असे काही आयुर्वेदिक वनस्पतीचे याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्टिव्ह. तर हे काय करतं, ऍज अ प्लांट टॉनिक म्हणून काम करतं. आता टॉनिकची गरज प्रत्येक झाड स्ट्रेस मध्ये जातं. कधी किडीचा अटॅक आला, गव्हाचा अटॅक आला, ऊन जास्त झालं नाही का, थंडी जास्त असेल, म्हणजे कुठल्या पण स्टेज मध्ये पीक स्ट्रेस मध्ये जाऊ शकतं. तर त्या स्ट्रेस मधून काढण्यासाठी हे बूस्ट त्याला काम करतं, रेजिस्टन्स वाढवतं, जैविक ताण कमी करतं. तर हे पण उत्पादन वाढवते. आता अजून बरेच प्रोडक्ट आहेत, सगळ्यावरती डिस्कशन करायला एवढा टाइम आपल्याला नाहीये.
मी शॉर्ट मध्ये तुम्हाला काही कॉम्बिनेशन सांगतो. आता कशा सोबत काय काय वापरायचं, कसं वापरायचं याचं वाटलं तुम्ही फोटो पण काढून घेऊ शकता. ड्रेंचिंग साठी आपल्याला काय करायचे, सनस्टिक, सनगार्ड, सॉइल केअर आणि जागरी म्हणजे आपला गुल त्याच्या ते आपल्या ड्रेंचिंगला वापरायचे. त्याच्याचं प्रमाण काय, सनस्टिक 250 मिली, सनगार्ड 1 लिटर, सॉइल केअर 1 किलो आणि हे गुल 2 किलो. तर असं प्रमाण आहे जनरली. त्यानंतर सनस्टिक प्लस एनपीके कॉन्सोर्शिया प्लस सन महाराजा प्लस जागरी. पहिले हे कॉम्बिनेशन दिलं की एक 8-10 दिवसांनी तुम्ही हे देऊ शकता. आता हे पहिले कधी द्यायचं, पीक उगून ज्यावेळेस तुमचं पीक समजा तुम्ही नवीन ड्रॉपची लागवड केली असेल बरोबर ना, तर ते 5-7 दिवसांनी म्हणजे पहिल्या आठवड्यात ड्रेसिंग घ्यावं लागतं आपल्याला. तर त्यावेळेस तुम्ही हे वापरा. तिथून पुढे 8 दिवसांनी याचं ड्रेसिंग घ्या. नंतर सन कंट्रोलर, सन महाराजा आणि जागरी आणि सनस्टिक याचं परत एक तुमचे 8 दिवसांनी ड्रेसिंग घ्या. तर ह्याच्यामुळे काय होईल, बुरशीपासून संरक्षण होणार, मुळे चांगल्या वाढणार. त्याच्यामुळे मातीचे अन्नद्रव्य उपलब्ध झाल्यामुळे पीक अजून ग्रीन केलं असणार आणि मातीतल्या किडी पण हे मारायचं काम करणार आणि हे त्यांचं खाद्य पण काम करणार. महाराजा बघा इथं पण वापरलाय, आपण इथं पण वापरलाय. येतं लक्षात. त्यानंतर शुगर केन किट किंवा आपण व्हेजिटेबल किट प्लस महाराजा. आता ऊसासारखं पीक असेल तर तिथं तुम्हाला काय करायचे, तुम्ही अगोदर एनपीके दिला असेल नंतर शुगर केन किट द्या. किंवा ऊसासाठी तुम्ही एनपीके ऐवजी शुगर केन किट वापरलं तरी पण चालेल. फ्रूट व्हेजिटेबल किट प्लस सन महाराजा आणि इतर पिकांना फ्रूट व्हेजिटेबल किट वापरायचे आपल्याला ड्रेंचिंग साठी. ओके. त्यानंतर फवारणीमध्ये सनस्टिक, सनबूस्ट, सनमॅजिक आणि निमॉइड ही पहिली फवारणी झाली पाहिजे आपली. ओके. नंतर दुसरी फवारणी सुपर स्ट्रायकर, सनस्टिक, सुपर स्ट्रायकर, निमॉइड आणि सनशील्ड म्हणजे कीड आणि रोग हे दोन्ही पण याच्यामुळे कंट्रोल होणार आहे. नंतर सनस्टिक, सनशील्ड, सन प्रोटेक्टर, निमॉइड. मग सांगितल्याप्रमाणे अमावस्या पौर्णिमा एक शेड्यूल करून ठेवायचं आपण अगोदर, कारण आपण सिंदरीमध्ये काम करतोय. त्याच्यामुळे जेवढं शेड्यूल आपण चालणार आहे कारण तारखेनुसार तेवढं आपल्याला काय होणार, आपल्या पिकावरती अटॅक कमी राहील पिकाचा वगैरे. त्यानंतर सनस्टिक प्लस सनगार्ड प्लस सॉइल केअर प्लस महाराजा प्लस एनपीके प्लस जागरी. होऊ शकतं काही केस मध्ये पीक पुढे गेलेलं असतं, पीक पुढे गेलं, आपण केलंय परत टोमॅटो लागले, आता काय आपण आता काय करणार, असं होतं का नाही करायचं. तर अशा केस मध्ये तुम्ही काय करायचं, सनस्टिक, सनगार्ड, सॉइल केअर, महाराजा, एनपीके, जागरी सगळा कॉम्बो देऊन टाकायचा खाली. म्हणजे त्याने जे पण खतं वापरले असतील, मातीची काही खतं असतील सगळं आपटे होणार, उत्पादन चांगल्यापैकी येणार. येतं लक्षात. म्हणजे मधून पण आपण स्टार्ट करू शकतो. सनस्टिक, सन कंट्रोलर, सन महाराजा नंतर द्यायचे. शुगर केन किट, व्हेजिटेबल किट, सन महाराजा, जागरी देऊ शकता तुम्ही पिकानुसार. आणि फवारणीला काय, सनस्टिक, सनशील्ड, सन प्रोटेक्टर, निमॉइड. आता सन प्रोटेक्टर निमॉइड त्यासाठी आधीसाठी दिले आपण आणि रक्षण किती कंट्रोल करणार आहे. नंतर काय, सनस्टिक प्लस सनबूस्ट प्लस सनमॅजिक प्लस निमॉइड. पहिला कीड रोग नियंत्रण करायचं, मग टॉनिक द्यायचं. आणि टॉनिक द्यायचं नाही, लक्षात. पहिलं रोगाने किती थांबलं पाहिजे, मग टॉनिकची गरज. एकत्र पण देऊ शकतो आपण, पण सिव्हिअर अटॅक असतो, जास्त अटॅक असत असतं कीड रोगावरती पहिलं काम करायचं. समजलं. आता बरेच वेळा काय होतं, आपण कसं काय कॉम्बिनेशन असतं आपल्याला माहिती, पण चुकीचं होतं कधी कधी, म्हणजे रिझल्ट येत नाही. तर काय करायचं, सनशील्ड आणि सनगार्ड एकत्र द्यायचं नाही, कारण दोन्ही पण बुरशीनाशक आहे. ओके. सनशील्ड प्लस सॉइल ते पण एकत्र नाही द्यायचे, कारण सनशील्ड काय बुरशी मारणार आहे. ओके. आणि सॉइल केअर मुळे वाढायचं काम करणार आहे. होऊ शकतं आपण क्रिटिकल केसेस मध्ये असं पण देतो, कारण क्लिनिकल मार्केटमध्ये काय बी चालतंय, कॉकटेल असतं सगळं. पण सांगायचा उद्देश काय आहे, एक सिस्टम केस म्हणजे होऊ शकतं पण आला आता काय आज याकडे आलंय नाही का, म्हणजे जास्त पुष्टी काय जास्त पूज झाली, सडले सगळं काय काय आता हातात खर्च तर केलेला निघला पाहिजे का नाही. मग अशा केस मध्ये आपण एसएनशियल जमिनीत रुपन देतो. तुम्ही शेतकरी, मी शेतकरी, आपलं पण पोट राहिलं पाहिजे ना, केलेला घरचं नाही केलं पुढचं कसं करणार आपण. म्हणजे ओएसएस केस मध्ये आपण जमिनीमध्ये पण देतो, पण सांगायचा उद्देश काय, दोन्ही एकत्र नाही करायचे. ओके. सन कंट्रोलर प्लस सनशील्ड हे पण एकत्र नाही द्यायचं आणि सनशील्ड प्लस एनपीके पण एकत्र नाही द्यायचं. समजलं. बाकी जनरली चालतंय. आता किसान कनेक्ट. किसान कनेक्ट एक खास मॉडेल कोणासाठी माहिती का, ज्यांना शेतीवरती काम करायचंय आणि ज्यांना कृषी सेवा केंद्रांना आपल्या बरोबर घ्यायचंय. ओके. कृषी सेवा केंद्र, तर त्याच्यासाठी हे किसान कनेक्ट मॉडेल आहे. तर त्यासाठी कोण अप्लाय करू शकते, फर्टिलायझर शॉप होल्डर, ऍग्रीकल्चर डिग्री, डिप्लोमा ज्यांचा झालेला आहे ऍग्रीचा. त्यासाठी काय लागतं, शॉपरेट लायसन्स पाहिजे, उद्योग आधार पाहिजे 1 वर्ष जुनं,
ओके, हे डॉक्युमेंट त्यांच्याकडे पाहिजे आणि फर्टिलायझर सेलिंगचं लायसन्स पाहिजे पुढच्या केंद्रासाठी, बरोबर. तर हे असेल तर तुम्ही किसान कनेक्टचं मॉडेल त्या दुकानदाराला देऊ शकता. ऍप्लिकेशन प्रोसेस, create Sun distributor ID, apply for Kisan Connect, upload required document, company will verify the document and discuss on call. जसं आपण कंपनी सोबत या कोलॅबोरेशन होईल, पण त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच कंपनी ठरवल ऍक्सेप्ट करायचं का रिजेक्ट करायचं. त्याची ऑर्डर प्लेस करून आपण डिलिव्हरी शॉप मधून नाही शॉपिंग मधून पण होऊ शकते, कोणी होऊ शकते. प्लेस ऑर्डर बाय युजिंग ऑनलाइन गेटवे ऑर सर्व्हिस पे. मग हे मॉडेल कसं काम करतं पहा. एनपीके कॉन्सोर्शिया दुकानदारांना रेट वेगळे आहेत, कारण दुकानदारांचं ते मार्केट वेगळं आहे पूर्णपणे. त्याच्या लक्षात त्याच्यासाठी इथं तुम्ही जिथे आरपीव्ही हे पीव्ही मध्ये कमी आहे. एनपीके कॉन्सोर्शिया एमआरपी 1299, आरपीव्ही 350 आणि रिटेल प्राइस आहे 705. ओके, तर बेनिफिट काय आहे त्यांना. त्यांना फर्स्ट टाइम परचेस करायची का नाही, 21,000 आरपीव्ही ची करायची. किती? 21,000 आरपीव्ही ही फर्स्ट टाइम. त्यानंतर 35,000 आरपीव्ही, 70,000 आरपीव्ही, 1,25,000 आरपीव्ही आणि 2.5 लाख आणि 5 लाख आरपीव्ही. तर हे त्यांनी सलग 6 महिने हे सेल करणं गरजेचं आहे. किती महिने? सलग 6 महिने. जसं आपण कन्सल्टन्सी 4 महिने करतो तशी हे सलग 6 महिने केल्यानंतर त्यांना कॅशबॅक भेटणार आहे. प्रत्येक महिन्याला बेनिफिट भेटणार आहे. जे नॉर्मल जे आपल्या कन्सल्टन्सी सारखे बेनिफिट आहेत कन्सल्टन्सी नाही कन्सल्टन्सी सारखे, तर ते त्याला भेटणार आहेत. पण त्याच्याशिवाय 6 महिन्यानंतर 13,000 मोबाईल साठी, 30,000 ऍपल साठी, त्यानंतर 75,000 बुलेट साठी, 2 लाख कार साठी आणि 5 लाख थार साठी. हे लक्षात, कारण त्यांचा सेल हा करोडोमध्ये असतो, बरोबर ना. मग त्यांना जर इझी हे लक्षात, तर त्यांना पण आपण हे देऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टी आहेत. टेक बेनिफिट ऑफ सेलिंग क्लासेस, टेक बेनिफिट ऑफ स्किल बेस्ड ट्रेनिंग सेशन फॉर सेशन फॉर अल्ट्रा सक्सेस. तर या सगळ्या गोष्टी करण्यात गरजेचं आहे. डेमो दाखवलेला आहे का? ओके, समीर सर आहेत का? समीर बरं सर, ती डेमो कोणी पाहिजे? सर ती डेमो कोणी पाहिजे आपण करा. कोणीच नाही पाहिला सर. टिकचा डेमो नाही पाहिला आपण करायचं. ओके, एवढ्या लोकांनी पाहिजे. बच्चे नाही पाहिला. ओके, ठीक आहे.